नमस्कार, नागनेस फॅमिली अँड व्लॉग या चॅनलवरती तुमचे अगदी मनापासून स्वागत. आज आपण कुठलीही रेसिपी करणार नाही आहोत, परंतु एक मस्त असा मुखवास करणार आहोत. तर तो मुखवास मी माझ्याकडे नेहमीच तयार असतो मी माझ्यासाठी नेहमी करत असते. बऱ्याचदा आपल्याला वाटतं की आपण जेवण केल्यानंतर तोंडाला छान सुगंध यावा, म्हणजे काहीतरी असं वेगळं खाल्लं का आपलं असं तोंड अगदी बेचव झालेलं असतं. मग तोंडाला सुगंध यावा असं तर वाटतंच आपल्याला. त्याच्यावर पचन पण झालं पाहिजे आणि शरीराला चांगले पोषक घटक पण मिळाले पाहिजेत. तर असा कुठला मुखवास किंवा काय आहे का? तर आहे. तर खूप छान असा घरगुती आणि नैसर्गिक मुखवास आहे, तो आज आपण बनवणार आहे. आणि त्या मुखवासासाठी आपल्याला फक्त 4 इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत. ते म्हणजे 1 वाटी जवस, अर्धा वाटी तीळ, अर्धी वाटी बडीशेप आणि पाव वाटी नाही म्हणता येणार, 2 चमचे पोहे खायचा चमचा आहे, 2 चमचे ओवा. तर बडीशेप थोडीशी म्हणजे माझ्याकडं कमीच होती, त्यामुळं थोडंसं प्रमाण कमी घेतलेलं आहे इथं. बरोबर अर्धी वाटी घेतलं तरी चालेल किंवा थोडंसं कमी जास्त असलं तरी काय प्रॉब्लेम येत नाही. तर पहिल्यांदा गॅसवरती एक फ्राय पॅन किंवा तवा ठेवून घ्या. मंद आच ठेवायचे गॅसची, अगदी कमी स्लो फ्लेम पाहिजे आणि त्या फ्लेमवरती आपल्याला छान असे खमंग वास येईपर्यंत जवस भाजून घ्यायचे. तर अशा प्रकारे तडतडायला लागले की समजायचं जवस आपले छानसे भाजलेले आहेत. तर आता एक कोरडी प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये हे जवस काढून घ्यायचे आहेत. ज्याप्रमाणे जवस भाजले त्याप्रमाणेच आपल्याला तीळही भाजून घ्यायचे. अगदी 2 मिनटात तीळ भाजले जातात. थोडासा कलर चेंज झाला आणि त्याचा वास छान असा यायला लागला की आपल्याला तीळ काढून घ्यायचे आहेत. जवस भाजताना तडतडतात तसे तीळही तडतडतात. त्याच प्लेटमध्ये आपण तीळ काढून घेऊयात भाजलेले. नंतर तीळ आणि जवस जसे भाजले त्याचप्रमाणे आपण बडीशेप आणि ओवाही भाजून घेणार आहोत. तर इथं मी बडीशेप भाजून घेतलेली आहे, ते आता आपण ह्या प्लेटमध्ये काढून घेऊ. नंतर ओवाही भाजून घेतला आणि तोही या प्लेटमध्ये काढून घेतला. आता ह्या सर्व भाजून घेतलेल्या ज्या वस्तू आहेत जसे की जवस, तीळ, बडीशेप आणि ओवा, तर हे आपल्याला थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तर अगदी थंड झालं पाहिजे आणि हे थंड झाल्यानंतर आपण एकत्र मिक्स करू आणि मस्त असं बरणीमध्ये भरून ठेवू. आवडत असल्यास तुम्हाला याच्यामध्ये चिमूटभर काळं मीठ किंवा सैंधव मीठ पण घालू शकता. तर हे 4 जिन्नस आहेत, यांचे अगणित फायदे आहेत आपल्या रोजच्या जीवनामध्ये आणि आपल्या शरीरासाठी. तर जवसमध्ये तुम्हाला माहितीच आहे, याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. तसेच हृदयाच्या आरोग्यास आणि बद्धकोष्ठता कमी करण्यास भरपूर मदत करतं. आता आपण तीळ बघूया. तीळ हे कॅल्शियम, लोह आणि इतर खनिजांचे चांगले स्रोत आहे. हाडे मजबूत ठेवण्यासाठी किंवा शरीराला पोषण देण्यासाठी त्याचा खूप चांगला उपयोग होतो. ओवा तर तुम्हाला माहितीच आहे, कधी आपलं पोट फुगलं किंवा काय झालं तर आपली आई आपल्याला म्हणते की जा थोडासा ओवा खा. तर ओव्याचंही तसंच आहे. ओवा आपल्या पचनासाठी अगदी पारंपरिकरित्या आता मी तुम्हाला सांगितलं तसं वापरला जातो, पहिल्यापासूनच वापरला जातो. गॅस, अपचन, पोट फुगल्यास किंवा अपचनामुळे पोटात दुखत असल्यास ओवा खाल्लं की लगेच फरक पडतो, म्हणून आपण याच्यामध्ये ओवा वापरलेला आहे. बडीशेपमुळे आपल्या तोंडाला चव येते आणि अन्नपचनाचं म्हणावं तर अन्नपचन एकदम छान होतं, पचनसंस्था एकदम भारी चालते. तर आता हा तयार मुखवास एक स्वच्छ आणि कोरडी भरणी घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये भरून ठेवायचं आहे. भरणी कोरडी आणि हवाबंद असावी. तर आता आपण बघूया हा मुखवास कधी आणि कसा खायचा. तर लक्षात असू द्या, हा मुखवास आरोग्यदायी आहाराचा एक भाग आहे, परंतु तो कोणत्याही आजारावर औषध नाही. जवसाचे प्रमाण जास्त घेणे टाळा. तसेच गर्भवती महिला, स्तनपान करणाऱ्या माता किंवा ज्यांना काही वैद्यकीय समस्या आहेत त्यांनी नियमित सेवन करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. हा मुखवास रोज जेवणानंतर 1 चमचा खाल्ल्यास तोंडाला सुगंध येतो आणि पचनक्रियेला मदत होते. तर असा हा पौष्टिक आणि घरच्या घरी तयार होणारा नैसर्गिक मुखवास तुम्ही नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच घरगुती आणि आरोग्यदायक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.